ईव्हीएमच्या विरोधात मार्कडवाडी इथे एक ठिणगी पडली। सामान्य माणसाच्या मनातली आग घेऊन पडलेली ही ठिणगी आता अधिकच भडकू लागलेली आहे। आता दिल्लीपर्यंत या आगीच्या ज्वाळा भडकू शकतात। बॅलेट पेपर नाही तर मतदान नाही, ईव्हीएम मशीन ही ठेवा मतदानासाठी आणि मतपत्रिकाही ठेवा। त्याला जसं वाटेल तसं तो मतदान करील। मित्र हो, नमस्कार। विधानसभा निवडणूक झाली, निकाल लागला, महायुतीचं सरकार स्थापन झालं, मात्र ईव्हीएम मशीनवरील संशय जरा सुद्धा कमी झालेला नाही आणि आता हा संशय एका वणव्याचं रूप घेऊ लागलेला आहे। निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार यांची झोप उडवणाऱ्या लढाईची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातल्या मार्कडवाडी इथून झाली आणि आता तर इथल्या तुतारीच्या आमदारानं ऐतिहासिक तडाखा देण्याची तयारी केलेली आहे। या गावातून एक ठिणगी पडली, पण त्यातून भडकलेली जी आग आहे ना, ही आग आता दिल्लीपर्यंत हाय लावणार असल्याचं दिसू लागलं आहे। आता बघा, राज्यभर सगळी प्रतिकूल परिस्थिती असताना, महायुतीच्या विरोधामध्ये वातावरण असताना महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळालं। या बहुमतावर मतदारांचा विश्वास नाही। मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायला हव्यात ही मागणी तशी पाहिली तर जुनीच आहे, पण आता मात्र ती प्रकर्षानं एका वादळाचं स्वरूप घेऊन आता समोर येऊ लागले आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या मार्कडवाडी या अगदी छोट्याशा गावानं बेईमानीला मोठा धक्का दिला आहे, हादरवून टाकली आहे बेईमानी। विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांची तुतारी घेऊन उत्तम जानकर हे माळशिरस मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत। ते निवडून आलेल्या या माळशिरस मतदारसंघातल्याच मार्कडवाडी या एका छोट्याशा गावानं ईव्हीएमवर संशय घेऊन बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती। त्यांनी तसा प्रयत्नही केला निवडणूक झाल्यानंतर, मात्र सोलापूर जिल्हा प्रशासनानं मार्कडवाडी ग्रामस्थांना बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची परवानगी नाकारली। बराचसा काही गोंधळ झाला होता तिथं, लोकांना तो आवडला न आवडला हा भाग वेगळा। त्यानंतर बघा, मार्कडवाडीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये कलगीतुरा रंगला। लोक आक्रोश दाबण्यासाठी आधी प्रशासन आणि नंतर भाजपानं पाठवलेले नेते या गावामध्ये आले। त्यांच्या सभेला 500 रुपये देऊन बाहेरून लाडक्या बहिणी आणल्या, अशा प्रकारच्या अनेक बातम्या, व्हिडिओ झळकलेल्या आहेत। त्या गावाच्या बहिणी मात्र मार्कडवाडीच्या मतदान यंत्राच्या नावानं ओरडतच राहिलेल्या आहेत। त्यानंतर हा विषय बाजूला गेला असं वाटून गेलं, पण तसं नाही घडलं। मोठं वादळ येणार असल्याचे नवे संकेत आता मिळू लागलेले आहेत। अहो, इथले विजयी झालेले उमेदवार पराभूत नाही आहेत, ते उत्तम जानकर यांनी मोठ्या लढाईची तयारी करीत घोषणाही मोठी केली आहे। आगामी काळात मी स्वतः कधीही ईव्हीएम मशीनवर मतदान करणार नाही, ईव्हीएम मशीन असेल तर निवडणुकीला उभंही राहणार नाही, अशी घोषणाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी केली आहे। खरं तर बघा, सोशल मीडियावरल्या भावना जर आपण पाहिल्या ना, तर अनेकांनी यापुढे आपण मतदानच करणार नाही, करून काही उपयोग नाही, ज्याला मत देतो त्याला ते मिळत नसेल तर कशासाठी मतदान करायचं, असे सवाल विचारलेले दिसतात। तुतारीचे जे हे आमदार आहेत उत्तम जानकर यांच्या या घोषणेमुळे ईव्हीएमच्या विरोधात महाविकास आघाडीची लढाई आता तीव्र होण्याची शक्यता आहे। जानकर काय म्हणाले बघा, आमची पुढची वाटचाल फार वेगवान असणार आहे, ती या देशाला आणि राज्याला दिशा देणारी ठरणार आहे। मार्कडवाडी हे ईव्हीएमच्या विरोधातील भूकंपाचं मुख्य केंद्र असणार आहे। ज्याप्रमाणे पोखरण हे अणुशक्ती चाचणीचं केंद्र होतं, तसं मार्कडवाडी हे लोकशाही आणि बॅलेट पेपर मतदानाचे केंद्र होणार आहे, असा दावा या उत्तम जानकर यांनी केला आहे। बघा, निवडणूक आयोग आणि सरकार यांना त्यांनी आवाहन देखील केलेलं आहे। काय आवाहन आहे त्यांचं? अहो, समोर या, आमच्याशी चर्चा करा, आम्ही तुम्हाला लिखित स्वरूपातील सामान्य लोकांची ॲफिडेव्हिट देणार आहोत। तुमच्याकडं ईव्हीएम मशीनमध्ये जी काही हेराफेरी झाली आहे त्याचे पुरावे देखील आम्ही सादर करणार आहोत।
त्या संदर्भात निवडणूक आयोगानं काही पावलं उचलली नाहीत तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे. याचा खरं तर हा पुनरुच्चार केलेला आहे जानकरांनी. आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान करायचं आहे, पण ईव्हीएमसाठी तुमचा आग्रह का आहे? अहो, ज्यांना ईव्हीएम पाहिजे आहे त्यांना ईव्हीएम द्या आणि ज्यांना बॅलेट पेपर पाहिजे त्यांना बॅलेट द्यावा. अशी साधी सोपी सरळ मागणी आता उत्तम जानकर यांनी केलेली आहे. उत्तम जानकर म्हणाले, हा महाराष्ट्र संतांचा आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम आणि आमच्या विठ्ठलाचा, पांडुरंगाचा महाराष्ट्र आहे. आम्हाला चॉईस दिला पाहिजे की व्हेज खायचं की नॉनव्हेज खायचं. ज्यांना नॉनव्हेज खायचं आहे त्यांनी नॉनव्हेज त्यांना द्या, पण आम्हाला व्हेज खायचं आहे. आम्हाला आमचं मत गेलं कुठं हे बघायचं आहे. त्यासाठी निवडणूक आयोगानं ईव्हीएमच्या बरोबर बॅलेट पेपरही दिला पाहिजे. ही मागणी घेऊन नव्हे तर ही लढाई जिंकण्यासाठी आम्ही आता उतरलेलो आहोत. एवढंच मी निवडणूक आयोग आणि सरकारला सांगू इच्छितो. अशा शब्दात या उत्तम जानकर यांनी सुनावलेले आहे. त्यामुळे ही लढाई थांबलेली नाही, तर मार्कडवाडी इथं पडलेल्या एका ठिणगीचा भडका आता पेट घेऊ लागला आहे, उडू लागलेला आहे. ईव्हीएम विरोधातल्या भूकंपाचं केंद्र आता मार्कडवाडी ठरणार असल्याचं चित्र आहे. लोकांचाही मोठा प्रतिसाद या आंदोलनाला मिळत आहे. ही लढाई सामान्य माणूस जिंकेल की सत्तांध सामान्य माणसाच्या लढाईला पुन्हा चिरडून टाकेल, खरं तर हेच आता पाहावं लागणार आहे. तेच आपल्याला पाहायचं आहे. सामान्य माणसांच्या या लढाईत तुम्ही कोणाच्या सोबत राहाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपल्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही तर अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.